नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पाटील अनअकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. चालू घडामोडी सराव प्रश्नसंच मालिका या आपल्या कोर्समधला हा भाग क्रमांक 8वा आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण चालू घडामोडीचे 10 प्रश्न बघणार आहोत. भाग क्रमांक 8 आहे हा. ही माझ्याबद्दलची असणारी माहिती आहे. त्याच्या अगोदर आता तुम्हाला माहिती झाली असेलच, परंतु जे काही नवीन विद्यार्थी आहेत, तर माझं शिक्षण बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतर 3 एम-एच्या पदव्युत्तर पदव्या मी केलेल्या आहेत. त्यातल्या आता एम-ए मराठी ला मी आता ॲपियर आहे पुणे विद्यापीठामध्ये. तर अनअकॅडमीवरचे तुम्हाला सर्व कोर्सेस जर पाहायचे असतील, म्हणजे अनअकॅडमीमध्ये जे काही कोर्सेस किंवा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात, तर त्याचे 2 भाग आहेत. एक भाग आहे ते स्पेशल क्लासेसवरती तुम्हाला मोफत लेक्चर पाहायला मिळतात आणि दुसरी प्लस सबस्क्रिप्शन आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला पेड जे काही कोर्सेस होतात, तर ते पाहायला मिळतात. आता नवनवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची बॅच आता सुरू झालेली आहे आणि राज्यसेवेच्या सुद्धा फाउंडेशन बॅचेस किंवा 2021च्या राज्यसेवेच्या पूर्वच्या आणि मुख्यच्या तयारीसाठी त्याच्यासाठी सुद्धा एक आता नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. तर ते तुम्हाला सर्व जर बॅचेस किंवा ती लेक्चर पाहायचे असतील, तर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि ते घेण्यासाठी तुम्ही माझा रेफरल कोड वापरू शकता आणि तो रेफरल कोड जर तुम्ही वापरलात, तर जी काही फी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 10% इतका डिस्काउंट मिळू शकतो. इथे माझा रेफरल कोड दिलेला होता अवित_पाटील असा माझा रेफरल कोड आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी बनवत असलेले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही सूचना आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये एंटर करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तर आपण आजच्या लेक्चरमधल्या प्रश्नांना सुरू करूयात. पहिलाच आपला प्रश्न आहे तो जम्मू व काश्मीर या राज्याची जी काही पुनर्रचना झाली, तर त्या पुनर्रचनेवरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2019 असा तो ऍक्ट आहे आणि या दिलेल्या विधानं अभ्यासून प्रश्नातली काय करायचं आपल्याला योग्य विधाने निवडा असं इथे विचारलेलं होतं. तर आता पहिल्यांदा या प्रश्नात जी काही विधानं दिलेली होती त्याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगतो आणि त्याच्यानंतर इतर जी काही माहिती आपल्याला आवश्यक आहे तर त्याच्यावरती मी नंतर बोलेन. सुरुवातीला फक्त इथं काय बरोबर आणि काय चूक एवढंच मी इथं सांगतो. पहिलं विधान बघा, या कायद्याने 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश युटीज काय झाल्या अस्तित्वात आल्या असं म्हटलेलं होतं. तर ही तारीख खूप आपल्यासाठी महत्वाची आहे. 31 ऑक्टोबर 2019. आता या तारखेला सरदार वल्लभभाई पटेलांचा जयंती दिन असतो. तर आता तो कितवा वगैरे काय आपण आता बोलणार आहोत. तर हे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे. दुसरं विधान असं म्हणतं, या दिनी म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 ला सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे आपण त्यांना लोह पुरुष असं म्हणतो आणि भारताचे पहिले गृहमंत्री सुद्धा. तर त्यांचा 145वा जयंती दिन होता असं दुसऱ्या विधानात म्हटले. तर हे चुकीचं आहे. 145वा नसून तो 144वा इतका जयंती दिन होता. तिसरं विधान असं म्हणतं या विभाजनामुळे भारतातील राज्यांची संख्या 27 झाली. चुकीचं आहे. भारतातील राज्यांची संख्या अगोदर 29 होती आणि ती कमी होऊन नंतर 28 इतकी झाली. आणि चौथ्या विधानामध्ये म्हटलेलं आहे लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये एकच जिल्हा आहे. तर हे सुद्धा चुकीचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते फक्त ए. फक्त पहिलं विधान जे काही आहे ते बरोबर आहे. आता आपण थोडक्यात याच्याबद्दलची असणारी महत्वाची माहिती घेऊया. माहितीच्या अगोदर इथं तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये दिसतोय केंद्र सरकारनं रिऑर्गनायझेशन झाल्यानंतर हा जम्मू काश्मीरचा एक नकाशा प्रसिद्ध केलेला होता. आणि जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करतो, तर त्यावेळी जम्मू काश्मीर पूर्णतः हे राज्य आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता भूगोलाचा विषय निघालायच म्हणून इथं थोडक्यात आपण जम्मू काश्मीरचा ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी नेमकं या ठिकाणचं आपल्याला काय करायला पाहिजे, ते थोडक्यात इथं मी तुम्हाला सांगतो.
तर जम्मू काश्मीरचा जर विचार केला तर आपल्याला काय काय करावं लागतं? तर भारताला इतर राज्यांच्या इतर देशांच्या ज्या काही सीमा लागून आहेत, भारताला लागून असणारे देश, लागून असलेले. तर तो एक मुद्दा आपल्याला इथं भूगोलाच्या अंतर्गत अभ्यासायचा आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्या देशाला किती किलोमीटरची सीमा लागून आहे किंवा कुठल्या देशाला आपल्यातली कोणकोणती राज्य लागून आहेत. हा एक प्रश्न त्यातला बनतो. तर आता जम्मू आणि काश्मीर याच्या अगोदर राज्य होतं. तर आता ते युटी झालेलं आहे हे नेहमी लक्षात असू द्या. जर आपल्याला विचारलं, की चीन या देशास भारतातील इतक्या-इतक्या राज्यांची सीमा लागते. तर आपल्याला जम्मू व काश्मीर हे युटी झालंय हे लक्षातच राहत नाही. आणि मग आपण तिथला प्रश्न आपला तो किंवा उत्तर चुकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा, की आता जम्मू काश्मीर ही युटी झालेली आहे. तर एक गोष्ट झाली भारताला लागून असणारे इतर देश. त्याच्या व्यतिरिक्त अतिशय महत्त्वाचा या ठिकाणचा मुद्दा प्राकृतिक भूगोलातला तो म्हणजे हिमालयाची असणारी रचना. मग हिमालयातल्या असणाऱ्या उपरांग असू देत किंवा हिमालयाची उपविभाग असू देत, एक आपल्याला अभ्यासून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं काय करायचं? इथं आपण ॲड करूया हिमालय पूर्णतः आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यातल्या रांगा, उपरांगा वगैरे सुद्धा आपल्याला बघून ठेवायच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणच्या असणाऱ्या खिंडी खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणची असणारी पर्वत शिखरे आणि चर्चेमध्ये एखाद्या गोष्टी जर चर्चेमध्ये असतील, की अलीकडंच बोगदे वगैरे या ठिकाणची चर्चेमध्ये असतात, की भारतातला सर्वात मोठा किंवा जी काही वैशिष्ट्ये त्यांना लागू होतात. तर ती एक आपल्याला विशेषतः करून ठेवायची आहे. तर या पर्वत शिखरांचा असणारा उंचीनुसारचा उतरता किंवा चढता क्रम याच्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत किंवा या ठिकाणच्या असणाऱ्या महत्त्वाच्या खिंडी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही सीमा लागून आहेत, त्या सीमांची असणारी नावे म्हणजे एल-ओ-सी असेल किंवा आपली मॅकमोहन रेषा असेल किंवा रॅडक्लिफ वगैरे इतर ज्या काही आहेत त्या, ड्युरँड. तर वेगवेगळ्या या सीमारेषा सुद्धा आपल्याला भारताच्या संदर्भातल्या आणि इतर लागून असणाऱ्या सुद्धा करून ठेवायच्या आहेत. इथं भूगोलाचा फक्त आपला विषय निघाला म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. तर ह्या व्यवस्थित करून ठेवा, कारण खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे. आपल्याला मला नेमकं काय सांगायचं होतं, हा नकाशा आता प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यामुळं या दोन्हीही युटींचा असणारा एरिया ऑथेंटिक साइटवरती जाऊन कुठल्यातरी गव्हर्नमेंट साइटवरती जाऊन बघून ठेवा व्यवस्थित किंवा मी पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेन. तर तो एरिया आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, या 2 झालेल्या युटींचा. आपल्याला त्याच्यावरती सुद्धा एका प्रश्नामध्ये आपल्याला ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर नकाशाचा आपला इथे विषय संपला. नकाशाच्या बाबतीतल्या असणाऱ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करून ठेवा. तर इथं आपल्या पहिल्या मध्ये म्हटलेलं आहे, या कायद्यानं 31 ऑक्टोबर 2019 ला जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 स्वतंत्र केंद्रशासित आता प्रदेश झालेलं आहेत. केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला, तर अगोदर युटींची संख्या किती होती देशामध्ये? 7 इतकी होती आणि आता ती वाढून किती झालेली आहे युटींची संख्या? 9 इतकी झालेली आहे. तर हेच व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं विधान असं म्हणत आहे, की 31 ऑक्टोबर 2019 हा सरदार वल्लभभाई पटेलांचा 144वा जयंती 45वा नाही, तर तो 144वा जयंती दिन होता. त्याच्यानंतर या विभाजनामुळे भारतातील राज्यांची संख्या 27 इतकी झाली का? नाही, तर 28 इतकी झालेली आहे. 29 होती ते 28 झालेली आहे. आणि लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये फक्त एकच जिल्हा आहे. इथं मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता, हा लडाख आपला असणारी युटी आहे आणि त्याच्यामध्ये 2 जिल्हे इथं दाखवलेले होते. तर इथं आहे कारगिल जिल्हा आणि इकडं आहे लेह जिल्हा. तर या 2 जिल्ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. 2 डिस्ट्रिक्ट आहेत. कशामध्ये? लडाख या युटीमध्ये. तर यातलं फक्त हे विधान बरोबर असणार आहे. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर माहिती बघायची झाली, तर ते व्यवस्थित तुम्ही चालू घडामोडीची पुस्तक वाचत असाल, पण इथे मी थोडक्यात सांगतो. तर पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर या घटक राज्याचे विभाजन होऊन आता जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला. तर यातल्या पहिल्यांदाच हे असं घडलेलं आहे भारतामध्ये, की प्रथमच एखाद्या राज्याचा दर्जा रद्द करण्यात आला आणि त्याला केंद्रशासित प्रदेशामध्ये त्याचं रूपांतरण करण्यात आलेलं आहे. तर या विभाजनामुळे नेमकं काय झालं, जम्मू काश्मीरचं जे काही कामकाज चालणार आहे, जम्मू आणि काश्मीरचं, तर ते कशाच्या पद्धतीने किंवा कशाप्रकारे चालणार आहे?
तर पुदुच्चेरी हा आपली जी काही युटी आहे, तर त्यांचं जे काही कामकाज चालतं त्याप्रमाणे जम्मू काश्मीरचं कामकाज चालणार आहे. आणि लडाखचा जर विचार केला, तर लडाखचं कामकाज हे चंदीगड युटी प्रमाणे चालणार आहे. तर ह्या एक विशेष त्यातल्या असणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला पूर्ण तो मुद्दा इथं आपण त्याच्यावरची चर्चा करू शकत नाही. तर आपल्याला काय करून ठेवायचं आहे अजून? तर जम्मू काश्मीर युटी मध्ये मग आता त्या ठिकाणच्या लोकसभेच्या असणाऱ्या जागा वगैरे आपल्याला बघून ठेवाव्या लागतील व्यवस्थित. तर ते सगळं व्यवस्थित त्याच्या संदर्भातल्या असणाऱ्या गोष्टी बघून ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. पिनाकाविषयी योग्य माहिती करणारे कथन निवडा, असं इथं म्हटलेलं आहे. पिनाका हे काय आहे? तर मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर म्हणून पिनाकाला ओळखलं जातं. पिनाकावरती एकदा परीक्षेला प्रश्न सुद्धा आलेला होता. काय आहे पिनाका हे? मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर म्हणून हे ओळखलं जातं. पिनाकावरती आपल्याला परीक्षेला एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर हे कोणी विकसित केलेलं आहे? तर DRDOनं विकसित केलेली बहुसंख्य अग्निबाण प्रक्षेपक प्रणाली म्हणून पिनाकाला ओळखलं जातं. तर आता पिनाकाबद्दल जर थोडक्यात माहिती जर घ्यायची झाली, तर पिनाकाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मार्क 1 आणि मार्क 2 असे पिनाकाचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कुठला? मार्क 1 आणि दुसरा आहे तो मार्क 2. तर याच्या जर आपल्याला रेंजेस पाहायच्या झाल्या, रेंज म्हणजे त्यांचा असणारा पल्ला, तर मार्क 1 ची जी काही रेंज आहे, ती जवळपास 40 किलोमीटर इतकी आहे. आणि मार्क 2 चा जर विचार केला, तर ही सुधारित असणारी आवृत्ती आपण त्यातली म्हणू शकतो पिनाकाची. तर जवळपास 90 किलोमीटर इतका पल्ला आहे तो मार्क 2 चा आहे. त्याच्यानंतर पिनाका 44 सेकंदामध्ये जवळपास 12 रॉकेट लॉन्च करू शकतो. ही एक फॅक्ट त्यातली लक्षात ठेवा. आणि पिनाकाचा याच्या अगोदर वापर करण्यात आलेला होता तो कारगिलच्या युद्धामध्ये यशस्वी वापर पिनाकाचा करण्यात आलेला होता. तर एवढ्या गोष्टी पिनाकाच्या संदर्भातल्या असणाऱ्या व्यवस्थित लक्षात ठेवा. अलीकडं पिनाकाची क्षेपणास्त्र जे काही आहे तर त्याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली होती. तर ओडिसातल्या चांदीपूर जी ही न्यूज मधली असणारी गोष्ट होती. ओरिसातल्या चांदीपूर या ठिकाणी पिनाका क्षेपणास्त्राची अलीकडे यशस्वी चाचणी घेण्यात आलेली होती. मला वाटतं डिसेंबर च्या दरम्यान डिसेंबर 2019 मध्ये ही चाचणी घेण्यात आलेली होती. तर एवढ्या गोष्टी आपल्याला त्याच्या संदर्भातल्या लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. भारतीय विज्ञान परिषदेविषयी आपल्याला इथे विधानं विचारलेली होती. आणि त्यापैकी योग्य विधान निवडा, असा हा असणारा आपला प्रश्न आहे. पहिलं विधान यातलं असं म्हणतं, अलीकडे जानेवारी 2020 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी 107व्या ISC चे आयोजन करण्यात आले होते असं म्हटलेलं आहे. आता थोडक्यात आपण पहिल्यांदा हे जाणून घेऊया की या भारतीय विज्ञान परिषदा नेमक्या काय असतात. तर या परिषदामध्ये वेगवेगळ्या संकल्पनांच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. अलीकडचा जर विचार केला तर शेतकरी विज्ञान परिषद किंवा बाल विज्ञान परिषद, महिला विज्ञान परिषद अशा परिषदा सुद्धा या परिषदेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या होत्या. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन थोडाफार वाढवायचा किंवा विज्ञानाला प्रोत्साहन द्यायचं, असं त्याच्या मागची असणारी संकल्पना असते किंवा लोकांमधली असणारी नाविन्यता, त्या इनोव्हेशनला प्रोत्साहन द्यायचं किंवा शेतकरी विज्ञान परिषदेचा जर विचार केला, तर युवकांना काय करायचं, तर ॲग्रीकडं आकर्षित करायचं किंवा त्यांचं लक्ष त्या ठिकाणी वळवायचं त्या क्षेत्राकडं. तर अशा वेगवेगळ्या संकल्पना या परिषदेच्या अंतर्गत आयोजित केल्या जातात. तर आपल्याला पहिलं विधान असं म्हणतं, की अलीकडे जानेवारी 2020 मध्ये नवी दिल्ली येथे 107व्या ISCचे आयोजन करण्यात आलेले होते. जानेवारी 2020 हे बरोबर आहे. 107वी ती परिषद होती का? इथे इमेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर ते सुद्धा बरोबर आहे. पण
नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन केलेलं होतं का? नाही. तर कर्नाटकातल्या बंगळुरू या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर त्याच्यामुळं पहिलं विधान यातलं असणारं काय आहे? तर चुकीचं आहे. दुसरं विधान असं म्हणतं 2020 सालची या परिषदेची असणारी संकल्पना थीम काय होती? तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट अशी या परिषदेची असणारी थीम होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विकास. तर दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं विधान असं म्हणतं या परिषदेचे आयोजन दर 2 वर्षातून एकदा केले जाते. तर हे विधान सुद्धा चुकीचं असणार आहे. या परिषदेचे आयोजन एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी करण्यात येतं आणि जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये, फर्स्ट वीकमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात येतं. आणि चौथं विधान असं आहे, या परिषदेचे अध्यक्षपद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भूषवलेलं आहे. तर हे सुद्धा चुकीचं आहे. या परिषदेचे जे काही अध्यक्ष होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर एस. राजेंद्र प्रसाद आणि ते बंगळुरू कृषी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांनी या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. तर या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्याच्यानंतर हे आरोग्यमंत्री आहेत बहुतेक. तर हे सुद्धा त्या परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी त्या ठिकाणी होते. तर आता परिषदेविषयी जर थोडक्यात माहिती जर आपल्याला घ्यायची झाली, तर परिषदेमध्ये संशोधक, विद्यार्थी, वैज्ञानिक सहभागी झालेले होते आणि पंतप्रधान मोदींनी या युवा संशोधकांना एक नारा दिलेला होता आणि तो असा होता, "इनोव्हेट, पेटंट, प्रोड्यूस अँड प्रॉस्पर" असा नारा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला होता. तर या परिषदेमध्ये प्रथमच यावर्षी पहिल्यांदाच काय केलं, तर शेतकरी विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. फर्स्ट टाईमलाच काय केलेलं आहे, शेतकरी सायन्स काँग्रेस म्हणजे विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे फर्स्ट टाईम. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त बालविज्ञान परिषद सुद्धा याच्यामध्ये भरवण्यात आलेली होती आणि काही वैज्ञानिक संमेलनं आयोजित करण्यात आलेली होती. या परिषदावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आय स्टेम नावाचं पोर्टल सुद्धा ओपन करण्यात आलं. आय स्टेम असं त्या पोर्टलचं नाव होतं. इंडियन सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग फॅसिलिटेट्स मॅप असं त्या पोर्टलचं असणारं पूर्ण रूप आहे. तर त्याच्यामध्ये योग विज्ञान संमेलन सुद्धा आयोजित करण्यात आलेलं होतं. आता भारतीय विज्ञान परिषदेचा जो काही इतिहास आहे किंवा याच्या अगोदरच्या झालेल्या परिषदा, तर त्याच्यावरती आपण एक शेवटी प्रश्न बघितलेला होता. त्यावेळी त्याच्याबद्दल डिटेल मी सांगेन. इथं आपल्याला उत्तर जर यातलं बघायचं झालं तर फक्त बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी दिलेली तिन्ही विधान कशी आहेत? चुकीची असणारी आहेत. पुढचा प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा. केंद्र सरकारनं अलीकडेच निर्माण केलेल्या संरक्षण प्रमुख पदाविषयी दिलेली विधानं विचारात घ्या आणि त्यापैकी अयोग्य असणारं विधान निवडा, असा हा प्रश्न होता. अलीकडेच मला वाटते एएमव्हीआयच्या पूर्वपरीक्षेला हा प्रश्न विचारलेला होता. एएमव्हीआयच्या पूर्वपरीक्षेला. आणि त्याच्यामध्ये अशाच पद्धतीची 4 विधाने विचारलेली होती, त्या पदाच्या संदर्भातली असणारी. तर संरक्षण प्रमुख पद यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? तर सीडीएस असं म्हणतो. आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असा या पदाचा असणारा फुल फॉर्म आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं अलीकडे काय केलं, तर तीनही संरक्षण दलामध्ये समन्वय साधायचा, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी संरक्षण प्रमुख हे पद स्थापन करण्यासाठी मंजुरी किंवा अ, मान्यता दिलेली होती डिसेंबर 2019ला आणि त्याच्यानंतर 1 जानेवारी 2020ला म्हणजे इथं तुम्हाला त्या सीडीएस जे काही आहे ज्यांची निवड झाली, तर इथं दिलेलं आहे बिपिन रावत
यांची निवड करण्यात आली. तर आता वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षांना आपल्याला एका वाक्यात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की सीडीएस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 1 जानेवारी 2020 पासून बिपिन रावत यांनी सीडीएस या पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे. तर आपण आता त्या पदाबद्दल विशेषतः माहिती थोडक्यात घेऊया. जगभराचा जर विचार केला, तर याच्या अगोदर म्हणजे भारतात सुरू होण्याच्या अगोदर अमेरिका, जर्मनी, चीन, फ्रान्स, ब्रिटन, इटली, कॅनडा किंवा जपान अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सीडीएस हे समतुल्य पद अस्तित्वामध्ये आहे. म्हणजे याच्यासारखंच असणारं पद. तर आता इथं काय म्हणलंय? तर जगभरात फक्त अमेरिका या देशात सीडीएस हे समतुल्य पद अस्तित्वात आहे. फक्त या शब्दामुळे हे विधान चुकतं. फक्त अमेरिका आहे का? तर नाही. मी आज जी काही आता देशांची नावं सांगितली, तर त्या देशांमध्ये हे सीडीएस हे समतुल्य पद आता अस्तित्वामध्ये आहे. आता हे जे काही पद आहे, ते 4 स्टार जनरलच्या बरोबरीचं श्रेणी असणारं पद आहे. पहिलं विधान इथे दिलेलं बरोबर असणार आहे. तर 4 स्टार्स या पदाला आहेत आणि या पदाचं जे काही वेतन आहे किंवा वेतनेतर इतर जो काही लाभ आहे, तर तिन्ही सैन्य दलांचे जे काही प्रमुख आहेत, तिन्ही सैन्य दल कुठले? वायुसेना, आपली सेना आणि नौसेना. तर या तिन्ही दलांचे जे काही प्रमुख आहेत आणि त्या प्रमुखांना जे वेतन किंवा वेतनेतर इतर लाभ आहे, तर त्या पद्धतीनं लाभ या पदाला सुद्धा आता देण्यात येणार आहे. आणि संरक्षण मंत्रालयात अंतर्गत असणारं लष्करी व्यवहार विभाग आहे. तर त्या विभागाचे प्रमुख म्हणून हे सीडीएस काम करतील आणि त्या विभागाचा सचिव म्हणून सुद्धा कार्यभार ते स्वीकारतील. तर चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष सुद्धा ते असणार आहेत आणि संरक्षण मंत्र्यांची तिन्ही दलाविषयीचे प्रमुख सल्लागार म्हणून ते कार्यरत असणार आहेत. आता या पदावरून अ, सेवानिवृत्ती जी काय आहे, वयोमर्यादा जी त्यांनी इथे दिलेली आहे, तर ती 65 वर्ष जे निवृत्तीसाठीचं असणारं वय 65 वर्ष इतकं देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अ, निवृत्त झाल्यानंतर कुठलंही सरकारी पद ही सीडीएस पदावरती असणारी व्यक्ती धारण करू शकत नाही. तसेच पद सोडल्यानंतर म्हणजे आता 65 वर्षानंतर त्यांची जर निवृत्ती झाली, तर त्याच्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये इतर खाजगी ठिकाणी कोणता जॉब सुद्धा ते करू शकत नाही. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये खाजगी ठिकाणी सुद्धा ते जॉब करू शकणार नाही. त्याच्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ते करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं विधान असं म्हणतं, 1982 साली या पदाच्या निर्मितीसाठी के.व्ही. कृष्ण यांनी सर्वप्रथम शिफारस केली होती असं म्हटलेलं आहे. तर हे बरोबर असणारे विधान आहे. जर आपण या पदाची पार्श्वभूमी जर बघितली, तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी सीडीएस पद निर्मिती करण्याची शिफारस केल्याचं म्हटलं जातं. परंतु जून 1992 मध्ये काय झालं, तर जनरल के.व्ही. कृष्ण यांनी सुरुवातीला काय सांगितलेलं होतं, की अशा पद्धतीचं पद निर्माण करा. त्याच्यानंतर 1999 ला म्हणजे कारगिलच्या युद्धानंतर एक फेर आढावा समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली होती आणि के. सुब्रमण्यम यांच्या समितीनं सुद्धा परत एकदा अशी शिफारस केलेली होती, की अशा पद्धतीचं पद स्थापन करा. त्याच्यानंतर अजून 2 समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या. तर ह्या 4ही समित्यांची नावं किंवा ज्यांनी शिफारस केली होती त्यांची नावं लक्षात ठेवा. पहिले आहेत ते जनरल के.व्ही. कृष्णराव यांनी केलेली होती. त्याच्यानंतर आहेत 1999 च्या दरम्यान के. सुब्रमण्यम यांनी शिफारस केली. त्याच्यानंतर 2012 ला एक समिती होती. त्या समितीचं नाव आहे नरेश चंद्रा समिती. या समितीनं सुद्धा या पदाबाबत शिफारस केलेली होती आणि 2016 ला शेकटकर समिती या कमिटीने सुद्धा असं पद निर्माण करा असं म्हटलेलं होतं. तर आता अलीकडे हे पद निर्माण केलेलं आहे आणि अतिशय महत्वाचं तिसरं विधान आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे वाचनात सुद्धा येत नाही. तर तुम्ही नेटवरती सर्च केलात, तर Wikipediaवरती याची माहिती दिलेली होती. सीडीएस हे पद माहिती अधिकार कायद्याअंतर्गत येते का?
तर बरोबर असणारं विधान आहे हे आरटीआयच्या कायद्याअंतर्गत येणारं हे पद आहे. जर हाच प्रश्न आपल्याला अ, ब, क, ड मध्ये जर विचारला, तर हे विधान आपल्याला चुकीचं वाटू शकतं, की असं कसं काय? एवढं मोठं असणारं संरक्षण संरक्षण प्रमुख पद आणि ते आरटीआयच्या कायद्याअंतर्गत कसं काय येईल? तर हे पद आरटीआयच्या कायद्याअंतर्गत येतं. तिसरं विधान हे बरोबर असणार आहे. फक्त चौथं विधान ह्या प्रश्नाचं चुकीचं असणार होतं आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ही सगळी माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा. आत्तापर्यंत 1-2 वेळा एका परीक्षेला याच्यावरती प्रश्न सुद्धा येऊन गेला. त्याच्यामुळे आपण राज्यसेवेला किंवा कंबाईंडला याच्यावरती प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. पुढचा प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा. अंतराळातील एकाच मिशन दरम्यान अंतराळात सर्वाधिक काळ व्यतीत करणाऱ्या महिला कोण? आणि त्यांचं नाव पर्यायमधून निवडा, असं आपल्याला इथे विचारलेलं होतं. तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ख्रिस्तिना कोच असं त्यांचं असणारं नाव आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये इथं दिलेला आहे आणि त्यांचा फोटो सुद्धा इथं दिलेला होता. तर नासाच्या असणाऱ्या या महिला अंतराळवीर आहेत आणि एकाच मिशन दरम्यान अंतरिक्षात सर्वाधिक काळ व्यतीत करणाऱ्या महिला अंतराळवीर आता ठरलेल्या आहेत. तर याच्या अगोदरचा जो काही विक्रम होता, तर तो पेगी विट्सन यांच्या नावावरती होता आणि तो विक्रम 289 दिवसांचा असणारा तो विक्रम होता. आणि आता ख्रिस्तिना अ, क्रोच कोच सॉरी यांनी तो विक्रम मोडलेला आहे आणि त्यांनी 2015 ते 2015 ते 16 दरम्यान सलग 340 दिवस अंतरिक्षामध्ये व्यतीत केलेले आहेत. 340 दिवसांचा आता तो विक्रम आहे. तर ख्रिस्तिना कोच असं त्यांचं असणारं नाव आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि इथं जे काही नाव ते आपल्याला दिलेलं होतं, कुठं पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर ते का विशेष आहेत? तर एकाच मिशन दरम्यान अंतरिक्षात सर्वाधिक काळ व्यतीत करणारा पुरुष अंतराळवीर. पुरुष अंतराळवीर म्हणून कोण ओळखले जातात? तर इथे दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. स्कॉट केली असं त्यांचं नाव आहे. तर या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ख्रिस्तिना कोच. पुढचा प्रश्न आहे 6वा आणि मगाशीच मी तुम्हाला म्हटलेलं होतं, की एक प्रश्न आपण पुढे सुद्धा बघितलाय. तर खूप महत्वाचा असणारा हा प्रश्न आहे. इंडियन सायन्स काँग्रेसवरतीच असणारा हा प्रश्न. वेगवेगळ्या ज्या काही परिषदा होतात, मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवरती काही परिषदा होतात. मग त्याच्यामध्ये ब्रिक्स आहे किंवा सार्कच्या असणाऱ्या परिषदा आणि यातल्या कुठल्या संघटनेवरती प्रश्न आलेला मला आठवत नाही. पण एकदा आपल्याला प्रश्न येऊन गेलेला होता आणि गेल्या 4 वर्षातल्या झालेल्या परिषदा आणि त्या परिषदेची असणारी ठिकाणं आपल्याला परीक्षेला विचारलेली होती. त्याच्यामुळे असाच एक प्रश्न मी इथे फ्रेम केलेला होता. आता इथं सांगत असताना मगाशी आपण इंडियन सायन्स काँग्रेसबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली होती. काय काय बघितलेलं होतं? तर 107वी असणारी ही परिषद होती. जानेवारीमध्ये 2020 मध्ये आता पार पडली आणि कुठं होती? कर्नाटकमधल्या बेंगलुरू या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या परिषदेची असणारी थीम सायन्स अँड टेक्नॉलॉजी रूरल डेव्हलपमेंट अशी होती. त्या परिषदेचे असणारे अध्यक्ष डॉक्टर एस. राजेंद्र प्रसाद हे अध्यक्षपदी होते. आता आपण या परिषदेची थोडक्यात पार्श्वभूमी बघूया, की या परिषदेचं असणारं आयोजन कोण करतं? तर इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन नावाची एक संस्था आहे, ISCA. तर या संस्थेमार्फत या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आणि कधी असते? दरवर्षी आणि जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये ही परिषद आयोजन करण्यात येते. आता ISCA आपण जे काही माहिती बघितलेलं आहे, तर या संस्थेचं असणारं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी आहे. तर आपण अगोदर झालेल्या परिषदा बघूया. म्हणजे पहिली जी काही परिषद झालेली होती,
तर ती 1914 झालेली होती. फर्स्ट परिषद आहे 1914 झालेली होती आणि या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोण होते? न्यायमूर्ती सर आशुतोष मुखर्जी या परिषदेची जी काही पहिली परिषद झालेली होती, तर त्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ती होती 1914ला. आपल्याला महत्वाच्या अलीकडच्या 4 बघायच्या आहेत. 104वी परिषद आपल्याला इथं पहिल्या याच्यामध्ये विचारलेली होती. तर 104वी परिषद 2017ला झालेली ती तिरुपती या ठिकाणी झालेली होती, आंध्र प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर दुसरी त्यातली परिषद 2018ची 105वी झालेली परिषद इंफाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. मणिपूर, इंफाळमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर आहे 106वी परिषद जालंधर, पंजाबमध्ये आणि त्याच्यानंतर 107वी आपण डिस्कस केलंच. तर कर्नाटकमध्ये बंगळुरू या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर आपल्याला असा प्रश्न परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो. मगाशी मी तुम्हाला म्हटलं महत्वाच्या असणाऱ्या संघटना आणि त्या संघटनांच्या अलीकडच्या झालेल्या शिखर परिषदा परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत. तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. 4, 3, 2, 1 अशी योग्य जुळणारी ती जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे 7व्या क्रमांकाचा. अलीकडेच केंद्रीय गृह मंत्रालयाने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमला धोकादायक असणाऱ्या एका बग बाबत देशातील सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा दिलेला होता. तर त्या बगचं नाव काय ते पर्यायामधून निवडा असा असणारा प्रश्न आहे. काय नाव होतं त्या बगचं? स्टँड हॉग असं ह्या बगचं नाव होतं. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे आणि इथं सुद्धा इमेज त्याची दाखवलेली आहे. तर हे मालवेअर होतं आणि सर्व राज्यांना केंद्रीय गृह मंत्रालयानं अलीकडे याच्याबाबत एक इशारा सुद्धा दिलेला होता. तर स्टँड हॉग जे काही बग आहे, तर ते प्रत्यक्ष वेळेत काय करतं वापरकर्त्याला, तर मालवेअर खोटे ॲप हे अस्सल किंवा खरे ॲप असल्याचं भासवतं आणि अ, त्याच्यामुळं काय होतं, या ॲपच्या माध्यमातून वापरकर्त्याची जी काही सर्व खाजगी माहिती असते, तर ती माहिती चोरणं या ॲपला शक्य होतं. तर स्टँड हॉग असं त्या बगचं किंवा मालवेअरचं असणारं नाव होतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा. संरक्षण अंतरिक्ष अंतर्गत जाणारा हा प्रश्न. भारतीय तटरक्षक दल, कोचीन पोर्ट ट्रस्ट आणि इतर भागधारकांनी मिळून डिसेंबर 2019 मध्ये कोची बंदरा नजीक आयोजित केलेल्या संयुक्त सरावाचे नाव काय आहे असं विचारलेलं होतं. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपहरण असं त्या सरावाचं नाव होतं. तर भारतीय नौदलानं या सरावाचं आयोजन केलेलं होतं. भारतीय नौदल आणि हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपहरण विरोधी सराव ठरलेला आहे. सर्वात मोठा अपहरण विरोधी सराव. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? अँटी हायजॅकिंग असं सुद्धा त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. अँटी हायजॅकिंग. तर भारतीय तटरक्षक दल, कोचीन पोर्ट ट्रस्ट, तर जे काही भागधारक होते, तर त्यांनी हा आयोजित केलेला सराव होता. तर समुद्रातली असणारी चाचेगिरी आणि व्यापारी जहाजांच्या अपहरणाला प्रतिबंध घालायचा यासाठी प्रयत्न करण्यासाठी किंवा त्या प्रयत्नाला बळकटी देण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. आता इतर जास्त काही माहिती याच्याबद्दल देण्यासारखी नाहीये. पण परीक्षेला आपल्याला प्रश्न येतो, तो तुम्हाला माहिती सुद्धा आहे, की वेगवेगळे सराव आपल्याला विचारले जातात. याच्यावरती आपण एक प्रश्न सुद्धा पहिल्या आपल्या टेस्टमध्ये बघितलेला होता. जो काही पार्ट 1 आपण बघितला. तर त्या पार्ट 1 मध्ये मी काही युद्ध सराव दिलेले होते. तर सराव आणि कोणत्या 2 देशांदरम्यान होतात, तर ते देशादरम्यान होणार आहे. तर आपल्याला हे जोड्या लावाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं सरावांची असणारी नावं व्यवस्थित करून ठेवा. एकदा प्रश्न येऊन सुद्धा आपल्याला गेलेला आहे किंवा एका वाक्यात सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न आहे पर्यावरणाच्या घटकांतर्गत जाणारा. याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं होतं, भारतीय हवामान विभागाने अलीकडे जाहीर केलेल्या स्टेट ऑफ क्लायमेट रिपोर्ट 2019 नुसार पुढीलपैकी कोणते वर्ष 1901 सालापासून सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे? काय उत्तर आहे या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक 2, 2016 हे साल 1901 सालापासूनचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे. असं कोण म्हणतंय? भारतीय हवामान विभाग, IMD. त्यांनी हा रिपोर्ट आता अलीकडे जाहीर केलेला होता. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर पर्यावरणाच्या घटकाच्या अंतर्गत आपल्याला असे प्रश्न विचारले जातात. गेल्या शतकभरामध्ये हवामानामध्ये किंवा पर्यावरणामध्ये बदल झालेल्या मोठ्या गोष्टी म्हणजे अलीकडचा जर विचार केला तर आपल्याला एकदा प्रश्न मला वाटते मागच्याच पूर्व परीक्षेला आलेला होता. गेल्या 100 वर्षामध्ये पृथ्वीचं तापमान इतकं वाढलेलं आहे. किंवा येणाऱ्या 100 वर्षामध्ये एखाद्या संस्थेनं जर भाकीत मांडलेला असेल, अंदाज वर्तवलेला असेल, IPCC संघटना जर आपण पकडली, तर येणाऱ्या 100 वर्षामध्ये इतक्या-इतक्या फुटांनं समुद्राची जलपातळी वाढू शकते. असं जर त्यांनी कुठल्या अहवालामध्ये म्हटलेलं असेल किंवा IPCCचे असेसमेंट रिपोर्ट येतात दर 5 वर्षांनी. त्याच्यामध्ये जर अशी काही माहिती दिलेली असेल, तर मात्र आपल्याला ते चर्चेमध्ये असल्या कारणानं परीक्षेला विचारलं जातं. तर इथं तर भारतीय हवामान विभागानंच असं डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला होता. तर त्याच्याबद्दलची आपल्याला त्या रिपोर्टमधली जर अजून थोडक्यात जर माहिती पाहायची झाली, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या होत्या आणि 2019 चा जर विचार केला, तर 2019 हे 1901 सालापासूनचे 7व्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे, असं त्यांनी त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त हवामान बदलामुळे घडलेल्या तीव्र घटना असतील आणि त्या घटनामुळे 2019 मध्ये देशभरामध्ये 1659 मृत्यू झालेले होते आणि सर्वाधिक 650 इतके मृत्यू बिहार या राज्यामध्ये झालेले होते. आणि बिहारनंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा या मृत्यूंचं प्रमाण जास्त आहे, असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर या अहवालामध्ये दिलेली सर्वाधिक उष्ण 5 वर्ष जर आपल्याला पाहायची झाली, तर ती आपल्याला अशी पाहता येतील त्या अहवालामध्ये त्यांनी दिलेली आहेत. तिथं थोडक्यात आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया. तर पहिलंच जे काही आहे वर्ष, तर ते 2016 हे आहे आणि सरासरीपेक्षा तापमानामधली अ, जर वाढ झालेली आपल्याला पाहायची झाली, तर ती 0.71 इतकी 2016 या वर्षासाठी होती. त्याच्यानंतर 2009 या वर्षाचा जर विचार केला, 2009 आणि 2010 सरासरी तापमानातली असणारी वाढ 0.54 इतकी होती. त्याच्यानंतर 2017 ती वाढ होती 0.53 आणि 2015 चा जर विचार केला, तर ती वाढ 0.42 इतकी होती. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं? 1901 सालापासून सर्वाधिक उष्ण वर्ष कुठलं ठरलं? तर 2016 हे त्या प्रश्नाचे असणारे योग्य उत्तर आहे. आणि पुढचा आपल्या या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे. BSc प्राइज फॉर साउथ एशियन लिटरेचर बद्दलचा असणारा हा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला होता. आणि तो पुरस्कार मिळालेली भारतीय विजेते काही इथं आहेत आणि त्यांची जी काही रचना किंवा पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाची नाव आपल्याला दुसऱ्या गटामध्ये इथे दिलेली होती. त्याच्यावरती आपल्याला हा प्रश्न बघायचा आहे. तर दक्षिण आशियाई साहित्यासाठीचे DSC पारितोषिक म्हणून हे ओळखलं जातं. या पारितोषिकाची स्थापना 2010 ला करण्यात आलेली आहे. DSC प्राइजची आणि ती कुणी केलेली होती? तर सुरीना नरूला असं त्यांचं नाव आहे. आपल्याला हे काही परीक्षेला डिटेलमध्ये विचारणार नाही तेवढं जाऊन. पण 2010 ला ते सुरुवात करण्यात आलेली होती. दक्षिण आशियातली असणारी संस्कृती असो, इतिहास, राजकारण किंवा त्या ठिकाणचे असणारे लोक असोत, तर या विषयावर कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या लेखकाने किंवा लेखिकेने लिहिलेलं साहित्यकृती जी काही असते, तर त्या साहित्यकृतीला दरवर्षी या पारितोषिकानं सन्मानित करण्यात येतं. कधी? एव्हरी इयर दरवर्षी हे पारितोषिक देण्यात येतं. तर 25,000 अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पारितोषिक प्रदान करण्याआधीच्या वर्षात इंग्रजीतून प्रकाशित झालेली किंवा इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आलेली साहित्य कृतीच फक्त या पुरस्कारासाठी निवडली जाते.
तर असाच आपल्याला एका पुरस्कारावरती प्रश्न एकदा विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 वाक्य अशी टाकलेली होती, की अलीकडं हा पुरस्कार या भाषेतल्या कलाकृतीसाठी दिला जातो. अशा गोष्टी आयोग आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. काय आहे? तर पारितोषिक प्रदान करण्याआधीच्या वर्षात इंग्रजीतून प्रकाशित झाली, म्हणजे इंग्लिशमध्ये पब्लिश झालेली किंवा इंग्रजीत अनुवादित करण्यात आलेली किंवा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्यात आलेल्या कलाकृतीला हा पुरस्कार देण्यात येतो. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आतापर्यंतचे भारतीय किंवा भारतीय वंशाचे विजेते आणि पुस्तक जर आपल्याला बघायचं झालं तर ते इथे विचारलेलं होतं. अनुराधा रॉय यांचा जर विचार केला तर 2016 ला त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक कुठलं होतं? तर स्लीपिंग ऑन ज्युपिटर. 2016 ला त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. 2019चा जर विचार केला, हा प्रश्न मी का घेतलेला होता? तर अमिताभ बागची यांना हा आता पुरस्कार देण्यात आलेला आहे. अमिताभ बागची 2019 सालासाठी आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक कुठलं आहे? हाऊ द नाईट इज गॉन असं त्या पुस्तकाचं नाव आहे. 2019 ला त्यांना हा दिलेला आहे आणि इथे हे फोटोमध्ये दिसताय. तर हे आहेत अमिताभ बागची. त्यांना 2019 साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे झुंपा लहिरी यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला इथं हा प्रश्न विचारलेला होता. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द लोलँड. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे द लोलँड. 2015 ला हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर आहे 2013 ला जीत थाईल यांना पुरस्कार दिलेला होता. नार्कोपोलिस या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर अजून एक भारतीय वंशाचं नाव उरतं. कोण आहे? सायरस मिस्त्री यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या पुस्तकांचं नाव आहे क्रॉनिकल ऑफ अ कॉर्प्स बिअरर असं नाव आहे. क्रॉनिकल ऑफ अ कॉर्प्स बिअरर. आणि एक नाव आहे ते आहे जयंत कैकिनी. आणि अनुवादक त्या प्पुस्तकाचे होते तेजस्विनी निरंजन असं त्यांचं नाव होतं अनुवादकांचं. तेजस्विनी निरंजन ज्यांनी अनुवादक आहेत ते. आणि नो प्रेझेंट्स प्लीज असं ते पुस्तक होतं. तर या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2, 4, 3, 1. पण चर्चेमधले असणारे महत्वाचे पुरस्कार आणि त्या पुरस्कारामध्ये विजेते आणि त्या विजेत्यांची थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. तर ते नेमके कार्यरत कुठं आहेत किंवा त्यांनी केलेलं कार्य असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. किंवा पुस्तकांवरती प्रश्न कसे येतात? सरळ सेवेच्या भरतीला वगैरे जर राष्ट्रपतींच्या हस्ते एखाद्या पुस्तकाचं उद्घाटन झालेलं असेल किंवा खुद्द राष्ट्रपतींनी किंवा इतर महत्वाच्या पदावरच्या एखाद्या व्यक्तीने पुस्तक लिहिलेलं असेल, तर ते आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता 2019 चा मिळालेला पुरस्कार अमिताभ बागची यांना मिळालेला होता. तर त्यांनी लिहिलेली इतर सुद्धा काही पुस्तकं आपल्याला बघून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर अमिताभ बागची यांची अजून एक 2-3 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. अबोव्ह अबोव्ह एव्हरेज असं एक त्यांचं पुस्तक आहे प्रसिद्ध. त्याच्यानंतर द हाउसहोल्डर आणि त्याच्यानंतर धिस प्लेस. तर ही 2-3 पुस्तकं अमिताभ बागची यांची प्रसिद्ध असणारी आहेत. याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा काही नामांकित कादंबऱ्या आणि लेखकांची नाव वगैरे त्या पुरस्काराच्या माहितीच्या अंतर्गत बरीच देण्यात आलेली आहेत. पण आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, महत्वाच्या 2 गोष्टी कुठल्या आहेत, ज्या आपल्याला वाक्यामध्ये टाकल्या तर त्या सोडवता आल्या पाहिजेत. तर पुरस्काराच्या आधीच्या वर्षामध्ये इंग्रजीमध्ये पब्लिश झालेलं किंवा इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आलेल्या पुस्तकाचा विचार त्या पारितोषिकासाठी करण्यात येतो. तर हे वाक्य आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा.
तर या टेस्टमध्ये आपले हे 10 प्रश्न इथं संपतायत. येणाऱ्या पुढच्या टेस्टमध्ये सुद्धा असेच दर्जेदार प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. तर सगळ्यात शेवटी आपण इथं उत्तर सुद्धा दिलेली होती. आजच्या याच्यामधली प्रश्नांची उत्तर इथं समाविष्ट केलेली आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.